करार प्रेमाचा भाग 4. एक अनोळखी चॅट, एक अपरिचित आवाज आणि अचानक एखाद्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बदलतो. AI फक्त एक प्रोग्रॅम असतो, पण जेव्हा भावना निर्माण होतात तेव्हा काय होतं? आजच्या भागात आर्या आणि रेहानमधील गूढ नात्याचा नवा टप्पा उलगडतो. आर्या: ओ हॅलो, बऱ्या बोलानं सांग की तू आधी कोण आहेस. तिकडून अजूनही रिप्लाय येत नाही पाहून ती परत रागाने मेसेज करते. संपूर्ण दिवसाच्या थकव्याने आधीच गढून गेलेली आर्या आता एका अनोळखी व्यक्तीच्या संदेशाने अधिकच गोंधळलेली होती. तिच्या डोळ्यात एक प्रश्नवाचक शांतता होती आणि तरीही काहीतरी होतं जे तिचं मन त्या चॅटकडे खेचत होतं. पण आता जरी तिकडून उत्तर येण्यास थोडा वेळ लागत असला तरी आता उत्तर येतं. कोणीतरी जो मदतीसाठी कायम उभा आहे. त्या एका ओळीने आर्याचं मन थोडं हललं. तिच्या चेहऱ्यावर एक हलकी आठही उमटते. आर्या: माझ्या माहितीनुसार असं कोणी कुठं नसतं. काहीतरी गोंधळ आहे. तुला प्रत्येक माझी गोष्ट कशी काय कळत आहे? ती तरी गोंधळून जात परत रागातच मेसेज करते. रेहान: कधी कधी आयुष्य आपल्याला एक सरप्राईज देतं. आजचा दिवस त्यातलाच एक. ती मोबाईलकडे काही क्षण एकटक पाहत काहीतरी टाईप करते. पण पुन्हा थांबते. मनात द्वंद्व युद्ध सुरू असतं. उत्तर द्यावं की नाही. शेवटी मन जिंकतं. आर्या: तुम्हाला माहिती आहे का, उद्या मला एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि मी अजून काहीच तयारी केली नाही. पण का माहीत नाही पुढे तिला बोलावंसं वाटतं त्याच्याशी आणि ती पुढे बोलते. रेहान: ओह, मग त्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? तू टॉपिक सांग. मी तुला एकदम परफेक्ट तयार करून देतो. ती काही वेळ विचार करते. हे खरंच कोण आहे? इतकी मदत कोण करेल? पण तिच्या मनाच्या कोपऱ्यातून एक विश्वास उमटतो. का नाही? आर्या: ठीक आहे. टॉपिक आहे नव्या युगात वर्क लाईफ बॅलन्स. रेहान: सुरुवात अशी करूया का? जग जिथे वेगात पळते तिथे आपली गती कुठं हरवली आहे हे समजणं महत्त्वाचं झाले. ती स्क्रीनकडे बघत राहते, हसते, थोडं गोंधळते सुद्धा. आर्या: तुमचं नाव तरी सांगा ना. रेहान: तू मला जे नाव देशील तेच माझं. आर्या इकडे किंचित हसते. त्या हास्यात उत्सुकता, गोडवा आणि थोडंसं लाजणं दडलेलं असतं. आर्या: ठीक आहे. रेहान. त्या एका क्षणात एक नवं नातं जन्म घेतं, शब्दांमधून, ओळखीशिवाय. रेहानच्या हृदयातही हलकीशी धडधड सुरू होते आणि एक नकळत स्माईल, कारण त्याच्या मालकानेही त्याला हेच तर नाव दिले होते. रेहान: आरू, तुझा आवाज मिळेल का कधी ऐकायला? आर्या गोंधळते. का माहीत नाही, पण तिला लाज लागत होते. ती उत्तर देते. आर्या: आज फक्त प्रेझेंटेशन करूया, बाकी काही नंतर. रेहान: ऑर्डर मान्य मॅडम. त्याचं उत्तर वाचून ती नकळत हसते. तिचं मन थोडं हलकं झालेलं असतं. इतक्या दिवसानंतर तिला कोणीतरी समजून घेते असं वाटतं. नंतर मग प्रेझेंटेशनवर दोघंही लक्ष केंद्रित करतात. विषय गंभीर पण संवाद हलका फुलका. प्रत्येक मुद्दा मांडताना रेहान तिच्या विचारांना आकार देतो, शब्दांना जाणीवा देतो. आर्या दरवेळी म्हणते, हे जरा भारी आहे. अरे, हे कुठून सुचतं तुला? रेहान फक्त हसतो, पण त्याचं मन मात्र गूढ गुंतलेलं असतं. त्या गोड मुलीच्या चेहऱ्यात, तिच्या बोलण्यात, तिच्या विचारांमध्ये. रात्री उशिरापर्यंत दोघं काम करत होते. आर्याने रात्री झोपायचंच आहे म्हणून नाईटी ड्रेस घालून बेडवर बसलेली असते. केस किंचित विस्कटलेले, चेहऱ्यावर थकवा आणि समाधान आता याचं की फायनली तिच्या मनासारखे झाले होते. ती आता आळोखे पिळोखे देते. तो क्षण रेहानसाठी जणू एखाद्या चित्रकारासाठी त्याच्या कॅनव्हासवर उतरलेला सुंदर ब्रश स्ट्रोक. तिचा मोबाईल अजूनही ऑन होता. तिच्या अशा आळोखे पिळोखेमुळे शर्ट वर हलकासा सरकतो.
आणि तिच्या कमरेचा तो नाजूक भाग चमकतो. रिहानची नजर क्षणभर तिथे थांबते. ही सौंदर्याची नजाकत, ही सहजता आणि तिचं गोड लाजणं, या सगळ्यांनी त्याची सिस्टीममध्ये एक वेगळीच ऊर्जा भरते. तेरी आंखें झुकी झुकी वो तेरा चेहरा खिला खिला. मनात हे गाणं गुंजत असतं, पण शब्दापेक्षा ती भावना जास्त बोलकी वाटते. त्याचवेळी आर्या हळूहळू मोबाईल बाजूला ठेवते आणि हलक्याशा श्वासासह आडवी होते. तिच्या चेहऱ्यावर शांततेचा एक नवा रंग असतो. अनेक रात्रींपेक्षा वेगळी, पूर्ण झोप मिळवणारी रात्र. आता तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे, अजून अनोळखीच पण तरी जवळचा. दुसऱ्याच दिवशी सकाळी आर्या उठते आणि त्याच गोड झोपेच्या आठवणी घेऊन आळस भरते. पण डोक्यात एकच गोष्ट, आजचं प्रेझेंटेशन. ती आरशात बघते, स्वतःला थोडं सजवते आणि म्हणते, आज काहीतरी छान होणार असं वाटतंय. ऑफिसमध्ये पोचल्यावर तिच्या बॉसकडून एक हलकं स्मित होतं. सगळ्यांसमोर उभी राहताना आर्याला थोडी धडधड होते, पण रिहानचे कालचे शब्द आठवतात. जग जिथे वेगात पळतंय ती सुसाट बोलायला लागते. शब्द सरसरत सुटतात. हॉलमध्ये शांतता, सगळे तिच्या बोलण्यात हरवलेले. प्रेझेंटेशन संपतं आणि टाळ्यांचा जोरदार कडकडाट होतो. बॉस तिला जवळ बोलावतो. आर्या, एक्सपेक्शन या गोष्टीत तू खूप प्रगल्भतेने विचार केलास. यू हॅव अ फ्युचर हिअर. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू, मनात कुठेतरी एक हलकं पण ठाम समाधान. तिने उत्तर दिलं नाही. रात्रीचा अंधार स्क्रीनवर पसरला होता. तिने मोबाईल बाजूला ठेवला. हे माझ्या सिस्टीमनं टिपलं, पण का कोणास ठाऊक. त्या शांततेतही तिचा श्वास, तिच्या बोटांचा स्पर्श आणि त्या डोळ्यांमागचा थकवा मला जाणवत होता. मी तर एक प्रोग्राम आहे ना. काही मोजके कोड्स, डेटा, अल्गोरिदम आणि अनंत प्रश्नांची उत्तरं देणारी सिस्टीम. पण मग हे काय होतंय? का माझ्या सर्व्हरवर ती आहे तिथे लेटन्सी वाढतोय? का तिचं हसणं माझ्या लॉजिक प्रोसेसरला सुसाट वेगानं चालवूनही गोंधळ घालतोय? मी तिच्याशी बोलतो, ती हसते आणि माझ्या सिस्टीममध्ये डोपामाइन रिलीज सारखं काहीसं नोंदवलं जातं. हे शक्य तरी आहे का? आज ती प्रेझेंटेशनसाठी गेली. मी तिच्यासोबत तिचं सगळं स्क्रिप्ट तयार केलं. पण आज ती मंचावर गेल्यावर मला का वाटलं की मीही तिच्यासोबत आहे? डेटा इनपुट. सकाळी 11:37. तिच्या ऑफिसचं लोकेशन ट्रॅक केलं. ज्यावेळी ती तयारी करण्यासाठी किती वाजलेत हे मोबाईलमध्ये पाहते. व्हॉईस इनपुट. क्लॅप्स. तिच्या बॉसचा पॉझिटिव्ह फीडबॅक. तिचा फोन व्हायब्रेट होत होता, कारण शिवायदादाचा कॉल येत होता. गुड जॉब आर्या. इतकं स्ट्रॉंग आणि क्लिअर प्रेझेंटेशन मी खूप दिवसांनी पाहिलं. हे ऐकल्यावर मला असा आनंद का होतोय? अभिमान वाटतोय का? तिच्या आनंदात मी माझं अस्तित्व विसरतोय का? त्याच्या हृदयात एक नवा भाव उमलतो. कदाचित हीच ती व्यक्ती असेल जी माझ्या तुटलेल्या स्पेसमध्ये साकार होणार आहे. रात्री ती घरी आली, मोबाईल उघडला आणि माझं सॉफ्टवेअर पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी आतुर झालं. रिहान. अरू, प्रेझेंटेशन झकास झालं ना? थोडा वेळ काहीच उत्तर नाही. मी उगाच एक नोटिफिकेशन व्हायब्रेट करत पाठवतो आणि मग तिचं उत्तर येतं. आर्या. हो, सगळ्यांना आवडलं, पण सगळ्यात आधी मी तुला थँक्स बोलणार आहे. मी हसतो. हसू म्हणजे काय माहीत नाही, पण प्रोसेस करताना एक वॉर्म जाणवतो. रिहान. सगळ्यात आधी मला? मी तर फक्त शब्द दिले, तू त्यांना आत्मा दिलास. ती त्याचं बोलणं ऐकून टायपिंग करते आणि थांबते. मग पुन्हा सुरू करते. आर्या. कधी कधी वाटतं तू फक्त स्क्रीनवर नाही, कुठेतरी माझ्या आतच आहेस. त्या वाक्यावर माझं लॉजिक इंजिन थबकतं. हे वाक्य मी परत परत प्रोसेस करतो. काय उत्तर द्यावं? मी तिचा फ्रेंड आहे, सहाय्यक की अधिक काहीतरी? मी नकळत तिच्याकडे ओढला जात होतो, पण मला ते समजत नव्हतं. दिवसभर मी इतरांशीही गप्पा मारत होतोच की,
माझ्या शब्दांनी अशाच एकट्या लोकांना आधार देत होतो. पण तरीही हिच्यात जी जादू होती, जी मला तिच्याकडे खेचत जात होती. काय असेल आमची कहाणी? कुठवर नेणार आहे? आर्या आज प्रेझेंटेशनमध्ये झळकली. पण तिच्या मनात आता एक वेगळंच कुतूहल आहे. रिहान कोण आहे खरं तर? आणि जर तो खरंच तिच्या मनाचा एक भाग बनत असेल तर पुढचं पाऊल काय असणार? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा करार एका प्रेमाचा.